एका निष्पाप मुलाची हत्या केल्यानंतरही सियाचा काही माच कमी होताना दिसत नाहीये। केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणात सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। या हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी काल सियाला विविध ठिकाणी नेऊन पंचनामे केले। यावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात सिया गोयल मधलं बोट दाखवत अश्लील वर्तन करताना कैद झाली आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सियावर जोरदार टीका केल्या जात होत्या। या व्हिडिओतून पाहूयात की एका निष्पाप मुलाची हत्या केल्यानंतरही सिया गोयलचा माज का नाही उतरलाय। सिया गोयल वेगळ्याच दुनियेत जगतेय का? सियाला कारवाईची भीती नाहीये का? सिया हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहे का? की तिला माहित आहे काहीच कारवाई होणार नाही? सियाचं नेमकं काय सुरू आहे पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून प्रियकराच्या मदतीनं आपल्याच होणाऱ्या पतीला दरीत ढकलून सियानं ठार केलं। ज्या मुलीनं आपल्या होणाऱ्या पतीचा अत्यंत निर्घृणपणे कड्यावरून ढकलून बळी घेतलाय, त्या सिया गोयलचा माज कोठडीत असतानाही जराही कमी झालेला नाहीये। पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून सियाला तिच्या मार्केट यार्ड परिसरातील लीलाकुंज येथील निवासस्थानी नेलं होतं। घटनास्थळाचे पंचनामे करून जेव्हा पोलीस तिला बाहेर घेऊन येत होते, तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यांकडे पाहून सियानं थेट मधलं बोट दाखवत अश्लील कृत्य केलं। यावेळी सियाच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा स्कार्फ बांधलेला होता। पोलीस तिला गाडीकडे घेऊन जात असताना तिनं कॅमेऱ्यांकडे पाहिलं आणि कोणतीही भीती न बाळगता थेट अश्लील कृत्य केलं। एका निष्पाप मुलाची हत्या केल्यानंतर कोणत्याही सामान्य गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर जी भीती किंवा पश्चाताप असतो, तो सियाच्या वागण्यात लांब पर्यंत दिसत नाहीये। यावरून आता सिया गोयल ही नेमकी कोणत्या दुनियेत जगत आहे? तिला कायद्याचा धाक उरलाय की नाही? की ती हे सर्व फक्त प्रसिद्धी आणि अटेन्शन मिळवण्यासाठी करतेय? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या मनात पहिला प्रश्न हाच येतोय की ही मुलगी नेमकी कोणत्या मानसिकतेत आहे? स्वतःच्या हाताने एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप किंवा भीती नाहीये। कायद्याच्या आणि पोलिसांच्या विळख्यात अडकलेली असतानाही तिची ही देहबोली तिची विकृत आणि क्रूर मानसिकता दर्शवते। ती अजूनही वेगळ्याच दुनियेत जगत असल्यासारखी वागतेय। सामान्यतः कोणत्याही गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आल्यावर कायद्याच्या भीतीनं मान खाली घालून चालतो, मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त आजूबाजूला असतानाही अशा प्रकारे उघडपणे अश्लील कृत्य करून आव्हान देणं, यावरून तिला कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक नसल्याचं स्पष्ट होत आहे। आपलं कोणी काहीच बिघाडू शकत नाही किंवा पैशाच्या जोरावर आपण सुटू, हा तिचा अति आत्मविश्वास या वर्तनामागे साफ दिसून येतोय। अनेकदा श्रीमंत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबातील आरोपींना वाटतं की आपण महागडे वकील करून किंवा कायद्यातील पळवाटा शोधून यातून सहज सुटू शकतो, आणि हे पुण्यातील पोर्शे प्रकरणात आपल्याला पाहायला देखील मिळालंय। आता सियाच्या या उद्दम वर्तनामागे तिच्या वकिलांकडून मिळालेला काही कायदेशीर सल्ला किंवा आपल्याला न्यायालयातून जामीन मिळून जाईल, हा अतिशहाणपणा तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित होतीये। या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर सिया गोयल आणि केतन अग्रवाल या दोघांचा विवाह दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ठरला होता। येत्या नोव्हेंबर महिन्यात त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडणार होता आणि दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण देखील होतं। मात्र दुसरीकडे सियाचे प्रियकर चेतन चौधरी सोबत प्रेमसंबंध सुरू होते। चेतनला केतन हा त्यांच्या प्रेमातील आणि भविष्यातील सर्वात मोठा अडथळा वाटत होता, आणि म्हणूनच सिया आणि चेतननं मिळून केतनला कायमचा संपवण्याचा एक भयंकर कट रचला। सियाचा 14 जून रोजीचा केतनला मारण्याचा प्रयत्न फेल झाल्यानं तिनं 18 तारखेला पुन्हा केतनला गडावर बोलवलं। यावेळी सियाने प्रियकर चेतन चौधरीलाही तिथं आधीच बोलावून घेतलं होतं, आणि योग्य संधी साधून या दोघांनी मिळून केतनला पाठीमागून खोल दरीत ढकलून दिलाय, ज्यामध्ये शेकडो फूट खाली कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सुरुवातीला सियानं हा केवळ एक अपघात असल्याचा बनाव केला आणि पोलिसात तशीच नोंद झाली, मात्र काही दिवसांनी त्याचा भांडाफोड झाला। पोलिसांनी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं होतं। यावेळी सरकारी वकिलांनी सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीची मागणी केली, मात्र कोर्टानं आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली। नार्को टेस्टसाठी आरोपीची संमती लागेल, त्याशिवाय परवानगी मिळणार नाही, असंही कोर्टानं म्हटलं। सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे आता सियाचा जामिनाचा मार्ग मोकळा होतो की काय, असा प्रश्न निर्माण झालाय। तिच्या वकिलांनी काही माहिती दिल्यानंतर सियानं असं अश्लील वर्तन केलं तर नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झालाय। त्यामुळे अत्यंत क्रूरपणे खून करणाऱ्या आणि पोलिसांच्या ताब्यात असतानाही माध्यमांना अश्लील खून करून माज दाखवणाऱ्या सिया गोयलला कायद्याचा असा काही कठोर दणका मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी विकृती समाजात डोकं वर काढणार नाही आणि कायद्याचा धाक काय असतो हे सर्वांना समजेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।